उमेश आपल्याला पुढील सामन्यातून खेळायचं आहे. ज्या खेळाडूंना सामनावीर कॅप दिलेली आहे त्यांनी कॅप घालूनच खेळा पुढील सामना. चला अगदी इथे नवीन ड्रेस कोड बघा काय चांगला संघ आहे. जय गावदेव वडुणुगार एका दिवसातून 2 ड्रेस टी शर्ट या स्पर्धेसाठी त्यांनी बनवलेले आहेत. वा आता सामना असेल अगदी त्यांच्या सहकारी संघ म्हटलं तरी भावगट नाहीये. दोन्ही आजूबाजूचे गाव. नक्कीच नंदेश शेठ हे देखील एक राष्ट्रीय खेळाडू कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू राहिलेत आणि त्यांच्याकडून जे गावदेव चौटे डुंगी संघाला या सिनियरांनी वा दोन्ही संघांना त्यांच्याकडूनच ड्रेस कोड आहेत. दिलीप आणि शशिकांत ही जोडी खेळपट्टीवर. बघा चिकणे सर अशोकजी पाटील ऑल टीम आजच्या गटातून आपला एक यानंतर वरालदेवी ताडली संघासमोर सामना आहे. ताडली संघाचं म्हणणं आहे यानंतर आपण खेळाल का. त्यांना देखील घरी जायचं आहे. तुमची सहमती असेल तर त्यांनी विचारलंय अशोक पाटील पप्पे काबूकर आज सामना संपल्यानंतर तुम्ही लगेच पुढील सामना वरालदेवी ताडली बरोबर खेळाल का नाही. बघा यस चालेल. त्यांना थांबायचं आहे. दत्ता पवार उमेश चौधरी ते सामना खेळतात लगेच कंटिन्यू खेळणार नाहीयेत ही सूचना अध्यक्षांकडे त्यांनी पोहोचवलेली आहे. आपण थांबा. चला यानंतरचा पाये आणि टेमघर असा टॉस होईल. पाये संघ आणि टेमघर संघ आपण तयारीत राहा. आपण 7व्या सामन्यामध्ये आहोत. नंदेशेठ म्हणजे आजच्या दिवसाचा खेळ अगदी चांगला सिस्टीममध्ये झालेला आहे. आपल्याला 10 सामने खेळवायचे आहेत आणि 7वा सामना आपल्या समोर आहे. 2:26 झालेली आहेत. चांगलं सहकार्य आहे. हा चांगला फटका बघूया इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न आणि अप्रतिम झेल ज्ञानेश्वर चिटणे मनोहर जोशी साहेबांकडून ज्ञानेश्वर चिकणे सरांना 500. याआधी धर्मेंद्र तांगडी यांना देखील 500 रुपये त्यांनी दिलेले आहेत.
क्या बात है. नक्कीच विक्रम स्फोट वडनगर संघाचे माजी संघनायक कालूराम पाटील यांनी आपल्या अजय गावदेव वडनगर संघाला आणि या स्पर्धेच्या दमान चषकासाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. विक्रम स्पोर्ट वडनगर सिनियर 40+ चा सिनियर खेळाडू कालूराम पाटील आम्हाला जोडलेत. आपलं स्वागत आहे दमान चषक 2024 मध्ये. हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. धावसंख्या 2-5. बघूया नंदेश पाटील यांचा संघ मैदानामध्ये खेळतो. एक मैत्रीपूर्ण लढत कैसा हराया चर्चा तर होणारच आहे कारण की दोन्ही संघ एकाच परिसरातील आहे. इथे यष्टीरक्षकाकडून चुकी. चेंडू चालला अगदी लॉंग स्टॉप मात्र ते चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. बाईच्या स्वरूपात 2 धावा. 2 ने धावसंख्या 7. सनी बघा अशोक पाटीलला पहिलं पारितोषिक सामनावीर मिळालं आणि अगदी कॅप घालून ते सामना खेळतायत. यानंतर सर्व संघांच्या सामनावीर खेळून आम्ही विनंती करतो की ज्यांनाही आपल्या आगरी कोळ्यांची कॅप संजय पाटील जून अंदुर्गे यांनी दमन चषकासाठी मॅन ऑफ द मॅच स्वरूपात दिलेली आहे ती टोपी घालून आपल्याला खेळायचं आहे. नक्की सोनादेवी टिंबर संघाच्या 2 खेळाडूंना वरालदेवी ताडलीच्या 3 आणि जय गावदेव वडनगर 1. इथून डुंगे की पुन्हा एकदा वडनगर. बघूया मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू कोण राहील. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2-8 अशा धावा झालेत. दोन्ही संघ एक चांगले तुल्यबल्ले संघ आहेत. नवीन गोलंदाज अशोक पाटील दुसऱ्या सामन्यातून सामनावीर राहिले होते. पहिला सामना त्यांनी जरूर गमावला होता. सोनादेवी टिमगर संघाने त्यांना पहिल्या सामन्यातून पराभूत केलाय तर कानाईस्पट पाये संघाला नवगड संघाने दुसऱ्या सामन्यातून पराभूत केले. इथे के चा प्रयत्न फसलाय. ते पंचांनी मात्र वाईटचा इशारा केलाय. आउटसाइड ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. चेंडूचा पाठलाग पिछा जरूर केला होता. इथे हा चेंडू ऑन साइडला केकेनं खेळून काढलाय. दुसरीसाठी चांगला प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण आणि 2 धावीने आता संघाची टोटल 7 चेंडू मध्ये 11. हा चेंडू चांगला आहे अगदी अचूक टप्प्यावर नियंत्रित चेंडू आपण पाहिलाय. पहिला चेंडू वाईट. दुसऱ्या चेंडूवर 2. त्यानंतर डॉट राऊंड द विकेट ना षटकातील पुढचा चेंडू. इथे देखील चेंडूला डिफेन्सिव्ह रित्या खेळायचा होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. के कैलास पाटील इथे फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपात बाद आहेत. के ना अखेरकार आपली जागा आपल्या नवीन सहकार्याला सोडलेली आहे. हा चांगला क्रिकेट आहे. धक्क्याने माणूस सुधारतोय. अगदी 2 धक्के 2 डॉट खेळले आणि त्यानंतर मात्र विश्वनाथ या फलंदाजासाठी के ना आपली जागा खाली केलेली आहे.
अजूनही अशोक पाटील यांच्या दुसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू बाकी आहेत. धावा लागलेत 11. नक्कीच पहिल्या पराभवाच्या धक्क्यातून जय गावदेव वडणूकर संघ चांगला सावरताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक पराभव झाल्यानंतर त्यांनी हिंमत हरली नव्हती. चांगले प्रयत्न केलेत. इथे कंट्रोल पोलचा फटका. चेंडू शॉर्ट लेग मध्ये सेफ लँड होतोय. विश्वनाथनं एका धावीने आपलं या सामन्यातून अकाउंट ओपन केलंय. धावसंख्या 12. 11 चेंडू मध्ये 12. चला कानई स्पोर्ट पाये आणि सोनादेवी टेमगार आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला कंपल्सरी नाणेफेकी उडवायची आहे. इथे चेंडूला अगदी आपण पाहिलं तर शशीनं हलक्या हाताने खेळून काढलं होतं. यशवंत पाटील कडून चांगली फिल्डिंग. 2 ओव्हर 3 बाद 13. आज आपण पहिला दिवस पाहिला ज्ञानेश्वर मुकादम तर अगदी संघ आहेत आपल्या लॉट नुसार. डावी साईडचे 4 संघ विजय झालेत तर उजव्या साईडचे 2. आणि या सामन्यातून बघूया पुन्हा एकदा डावी साईड की उजवी. बैलगाडा शर्यत मध्ये डावी उजवी साईड याला फार महत्व आहे. नंदेश शेठ बैलगाडा शर्यत देखील आता खेळ खूप मोठा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा प्रसिद्ध झालेला आहे. योगेश चिकणे हा चेंडू अगदी चांगला वलवलाय फिरवलाय. शशीला मात्र इथे थांबून ठेवलाय. चांगल्या चेंडूची फेकी. हा चेंडू इथे वाईट असेल. पंच आमच्याकडे वळतायत. सूर्यकांत मोरे. धावसंख्या 14. हा चेंडू अगदी बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही मात्र इथे हिट विकेट पुन्हा एकदा दिलेली आहे. शशी केके यांच्यानंतर शशी हिट विकेट येत आहेत. के शैलेश पाटील विद्यमान उपसरपंच आहेत ग्रामपंचायत डुंगे. आणि आता इनेट नंबर 6 वर फलंदाजीसाठी मैदानामध्ये शैलेश पाटील. पहिले 4 फलंदाज अवघ्या 14 चेंडू मध्ये 14 धावा काढून बाद झालेले आहेत. नंदेश पाटील कुठेतरी संघाचा सराव अधिक घ्यावा लागेल. सरावच नाहीये नक्कीच. म्हणजे तुम्ही दमनला आलेत ही खूप मोठी गोष्ट आहे संघासाठी. यस यस. 14 चेंडू मध्ये 14 धावा आणि 4 फलंदाज बाद. आता विश्वनाथ आणि शैलेश यांनी जर काही धावा बनवल्या तर एक चांगली टोटल बनेल नवगड संघासमोर. बघूया. शैलेश ना फटका उडवला आहे तिथे क्षेत्ररक्षक यशवंत पाटील चेंडूच्या खाली आणि अजून एक फलंदाज बाद. शैलेश पाटील अगदी फटका चांगला होता नक्कीच. तिथे आपण पाहिलं तर आज यशवंत पाटीलला काय चांगले झेल टिपलेत आजच्या संपूर्ण स्पर्धेतून. नवीन फलंदाज घनश्याम पाटील नक्कीच आज संघाच्या बरोबर स्वतः संघाचे करता धरता एक राष्ट्रीय कबड्डीपटू डुंगे गावचे समाजसेवक उद्योजक नंदेश पाटील ज्यांचे स्वर्गीय पिताश्री मारुती गोपीनाथ पाटील स्मृती चषक जो आपण पाहिला होता आणि त्या चषकाचा विजेता 44वा मानकोली रेग्युलर संघ ठरला होता. नक्कीच नंदेश पाटील यांच्या माध्यमातून कित्येक चांगले समाजकार्य असतील क्रीडा क्षेत्रामध्ये
नक्कीच ऑन हॅट्रिक. आणि हा चेंडू चांगला आहे, अप्रतिम. योगेश चिकनेच्या याच गोलंदाजीसाठी ओळख. आतापर्यंत त्यांनी चेंडू फेकले 5, त्यामध्ये 1 वाईट, 2 डॉट आणि 2 विकेट. वा. आता पहिली धाव बॅटनी मला वाटतं येणार आहे. इथे अशोक पाटील चेंडूला उचलून फेकतायत. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 ने धावसंख्या झालेली ती 16 धावा. 17 चेंडू आणि 16 धावा. सर ओव्हर झाली का? एक चेंडूचा खेळ बाकी असावा. 1 वाईड आहे, 2 विकेट आहेत, 2 डॉट आहेत आणि या चेंडूवर 2 आलेत. 1 चेंडू शिल्लक आहे. योगेश चिकणे सर. पहिला डॉट आहे, दुसरा वाईड आहे, तिसरा हिट विकेट आहे, त्यानंतर कॅच आउट आहे आणि या 2 आलेत. दोन डॉट, 2 विकेट, 1 वाईट आणि या 2. 1 चेंडू आहे. आमचा लाईव्ह स्कोर आणि ऑफलाईन स्कोर बरोबर आहेत. सर तुम्ही ओव्हर सांगितलेली का? नाही, मग बरोबर आहे. मग तिन्ही लक्ष अगदी चांगलं आहे योगेश सर. चला शेवटचा चेंडू. हा चेंडू अगदी चाललाय शॉर्ट लेग मध्ये. बघूया, क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवर पोहोचले आहेत. 2 धावा इथे पूर्ण केलेत घनश्याम पाटीलनं. इथे तिसऱ्या ओव्हरची समाप्ती आणि 6च्या सरासरीनं 5 बाद 18 धावा लागलेत. 18 चेंडू आणि 18 धावा. चला शेवटच्या एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. श्री कान्हाई माता 40+ पाही आणि सोनादेवी टेमगार असे पुढील दोन्ही संघ एकमेकांसमोर आजच्या दिवसातून, या दमन दौऱ्याच्या पहिल्या दिवसातून 8वा सामना खेळण्यासाठी सज्ज होतील. नक्की सर्व संघांनी असंच सहकार्याचा हात सहकार्य द्यायचं आहे. बघूया, विश्वनाथच्या बॅटमधून हा चेंडू येतोय वाईडिश लॉंग ऑनला. दुसरीसाठी घनश्याम पाटीलचा प्रयत्न अपुरे पडलेत आणि फलंदाज धावचीत बाद. उद्या ग्रुप बी चे 5 संघ जे खेळणार आहेत त्यांना आम्ही आवाज देतोय. उद्या सचिन स्पोर्ट पूर्णा, जय बजरंग कारिवली अ, जय बजरंग भिनार, छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगर आणि वीर तानाजी दापोडे. यस यस नक्कीच. उद्या सर्व संघाने वेळेवर रिपोर्टिंग करायची आहे. हा चेंडू चांगला होता, अगदी चेंडूला चेप केलाय. चेंडू तो काऊ कॉर्नर रिझनकडे. दुसरी धाव पुन्हा एकदा विश्वनाथ यांनी पूर्ण केले. इथे पैकी थोडीशी खराब. यशवंत पाटील नाराज आहेत. नक्की जिथे 2 होत्या तिथे 3 आलेत आणि नवीन फलंदाज अशोक यांना आता स्ट्राईकला संधी मिळालेली आहे. धावसंख्या 22. 21 चेंडू 22 धावा. शेवटचे 3 चेंडू आहेत. चला दोन्ही
संघाचे संगणक या आपण पायीचे आलेले आहेत. श्री कानाई माता 40+ पायी हे इथे अगदी डिफेन्स करण्याचा प्रयत्न. एसटी रक्षक दक्ष आहेत दीपक पाटील आणि चांगला एसटी रक्षण एसट्यांच्या मागे जयेश भोईर. ज्या खेळाडूची नावाची चर्चा संपूर्ण नवीन 40+ संघटनेमध्ये आहे. बघूया जयेश भोईर. शेवटचे 2 चेंडू आहेत. जयेश भोईर. पहिल्या ओव्हरमध्ये सनीनं 6 धावा देत 2 विकेट. अशोक पाटीलला दुसऱ्या ओव्हरमधून 5 धावा देत 1 विकेट. त्यानंतर योगेश चिकणे सरांना तिसरा ओव्हर 5 धावा देत 2 विकेट. आता यशवंत पाटीलचं हे शेवटचं ओव्हर आणि या चेंडूवर 1 सिंगल आली. धावसंख्या 23 चेंडू 23 धावा. आता शेवटचा चेंडू आहे. या 23 चेंडूमध्ये एकही चौकार षटकार गावदेव चौट्या डुंग्याच्या फलंदाजाकडून आला नाहीये. मात्र इथे प्रयत्न होते आणि हा चेंडू हवेमध्ये अशोक पाटीलना टिपलाय झेल. थँक्यू. 24 चेंडूमध्ये 24 धावांचं मापक लक्ष आहे विजयासाठी. जय गावदेव वडनोकर संघासमोर. चला या जितू फुलोरे संघनायक घ्या. चला सोनादेवी टेमघर संघाचे संघनायक. नक्कीच कान्हाई स्पोर्ट पाये संघाला देखील विजयाचं खातं खोलायचं आहे. आजच्या दिवसातून दुसरा सामना खेळतायत. तिसरा 2 पराभव. तर सोनादेवी टेमघर 3 सामने खेळलेत 2 विजय 1 पराभव. बघूया हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल कारण की सोनादेवी टेमघरचा आजच्या दिवसातील 4था सामना आहे. नक्कीच त्यांना वरालदेवी ताडाली संघाने 3ऱ्या सामन्यातून पराभूत केलेला आहे. चला या आपण नाणेफेकी करू. या अध्यक्ष साहेब आपण या. अध्यक्ष साहेब मनोहर जोशी यायचं आपण. या डोंगेगावचे समाजसेवक राष्ट्रीय कबड्डीपटू आणि आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहर जोशी साहेबांच्या आणि नंदेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या 2 संघादरम्यान नाणेफेकी केली जाईल. हेड आणि टेल आहे. हेडची कॉलिंग आणि अगेन्स्ट टेल आलेली आहे. श्री कान्हाई माता 40+ संघाच्या बाजूने नाणेफेकीचं कौल लागलेलं आहे आणि प्रथम घेतलाय फिल्डिंग. यस फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. सोनादेवी टेमघर संघाची फलंदाजी आपण यानंतर पाहणार आहोत.
चला मित्रांनो आपण लगेच सामन्याला सुरुवात करूया. बंद्रामूर्ती काल्हेर संघाचे यष्टीरक्षक फलंदाज आणि संघनायक संतोष तरे यांनी देखील दमण दौऱ्यासाठी आणि सर्व संघांसाठी शुभेच्छा दिले. धन्यवाद संतोषजी तरे. आपला दमण दौरा 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा मित्रांनो. प्रकाशजी भगत मीर स्पोर्ट भरोडी संघाचे कर्ता धर्ता आणि संघनायक यांनी देखील नवीन 40+ क्रिकेट मंडळाला दमण दौऱ्यासाठी आणि सर्व संघांसाठी त्यांनी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. प्रकाशजी भगत उद्योगपती भरोडी आणि मीर स्पोर्ट भरोडी या संघाचे कर्ता धर्ता आहेत. नक्कीच बघा आमचे जय बजरंग गोरसे 40+ चे एक उत्कृष्ट क्रिकेटर सागरजी धुमाल यांनी जय गावदेव वणुगर संघाचे यशवंत पाटील यांना स्पेशली शुभेच्छा पाठवल्या आहेत. धन्यवाद. ज्ञानेश्वर आणि सनी क्या बात आहे. नंदेश शेठ पाटील यांच्याकडून ज्ञानेश्वर चिकणे यांना चौकार षटकार हॅट्रिक साठी 500. वा पहिला चेंडू अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. के कैलास पाटील चेंडूला अडवत आहेत. सिंगलनं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलाय. वीर तानाजी दापोडे नवीन 40+ संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आणि ग्रामपंचायत दापोडेचे माजी सदस्य दिनेश पाटील यांच्याकडून दमण दौऱ्यासाठी शुभेच्छा आलेत. धन्यवाद दिनेश पाटील. इथे विश्वनाथ याच्याकडून चुकी पाहायला मिळते. इथे 1 होती तिथे 2 धावा पूर्ण केलेत फलंदाज सनीना. गोलंदाज सुभाष आलेत. संघातील एक सिनियर खेळाडू. हा चेंडू चांगला चेंडू होता. बघूया चेंडू शैलेश पाटील मिडॉन वरून उचलतायत. मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलनं धावसंख्या 3 चेंडू मध्ये 4. चांगला फटका आहे. बघूया मिड ऑफ वर क्षेत्ररक्षक अगदी दक्ष होते दिलीप भोईर. दिलीप भोईर देखील ढुंगे ग्रामपंचायतचे माजी सदस्य राहिले आहेत आणि पेंटर या नावाने फोकस आणि फेमस आहेत. नक्कीच मूर्तिकार आहेत. चांगलं व्यक्तिमत्व दिलीपजी भोईर खूप जुने सहकारी आहेत आमचे. इथे चेंडूला टान केलाय. चेंडू चाललाय. बघूया कॉर्नर रिझनला तिथे विश्वनाथ आणि दुसरी धाव इथे पूर्ण केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावा बनल्यात 7. चेंडू टाकून झालेत 5. 24 चेंडू मध्ये 24 धावांचं लक्ष आहे. दुसऱ्या विजयासाठी वडनगर संघ तिसरा सामना खेळतोय. 1 पराभव 1 विजय आणि या सामन्यातून संधी आहे 2-0 ने पुढे जाण्याची. बघूया चेंडू हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक मधून अगदी के आणि दिलीप भोईर दोन्ही सिनियर खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला उचलला आहे. सनीच्या बॅट मधून अजून येतील 2 आणि आता संघाची टोटल बघता बघता पोहोचली 9 वर. 9 धावा पहिल्या ओव्हर मध्ये सुभाषनं खर्च केलेत. 18 मध्ये 15. 18 चेंडू 15 धावा. बघूया गोलंदाजीसाठी शैलेश पाटील स्वतःला तयार करतायत.
अतिशय चांगला दमण दौऱ्याचा पहिला दिवस, सर्व संघांनी चांगलं सहकार्य केलं. वरालदेवी ताडाले असेल, गावदेव चौपट्या डुंगे, श्री कानाई माता 40+ पाहे, सोनादेवी टेमघर आणि जय गावदेव वडुणवघर आजच्या ग्रुप ए मधून 5च्या 5 संघांचं चांगलं सहकार्य राहिलंय. आणि म्हणून आपण 7व्या सामन्यामध्ये आहोत. 2:53 झालेली आहेत आणि आजच्या सर्व ग्रुप ए मधून 5 संघांचं चांगलं सहकार्य. संघटनेच्या वतीनं त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. चांगला अगदी सेफ फटका केलाय ज्ञानेश्वर चिकणे सरांनी. शॉर्ट लेग मधून चेंडूला उचललाय. दयानंदजी भगत नक्कीच आपले सिनियर खेळाडू आहेत. दहा धावा झालेत 7 चेंडू मध्ये. आता 17 मध्ये धावा 14. हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूनं डीप मधून क्षेत्ररक्षक शशिकांत पाटील यांनी चेंडू उचललाय. धावा मिळतील 2 ने धावसंख्या 12. अर्ध्या धावा झालेत 8 चेंडू मध्ये. आता 16 मध्ये 8 पाहिजेत. हा फटका अगदी हवेमध्ये आहे. विश्वनाथ चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. झेल ड्रॉप, एक सिंगल. 13 धावा. हा चेंडू अतिशय चांगला शैलेश पाटील यांचा. नाही, अगदी सर्व संघांना दमण दौऱ्याची नियमावली चांगल्यापैकी माहीत आहे. नेट रन रेट नुसार संघ क्वालिफाय होतील, कशा प्रकारे नेट रन रेट काढला जाईल याची पूर्व सूचना मीटिंग मध्ये दिलेलीच आहे. दुसरीची कॉलिंग आणि 2 धावा पूर्ण. धावसंख्या 15. दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज शैलेश पाटील. चांगला फटका आपण पाहतोय. चेंडूला कव्हर रिझन मधून खेळले. फक्त एक सिंगल. 2 ओव्हर. धावसंख्या 16. आता 12 चेंडू आणि 8 धावा. बारा चेंडू 8 धावांची गरज आहे. यानंतरचा सामना असेल श्री कानाई माता 40+ पाये आणि सोनादेवी टेमघर. नाणेफेकी जिंकून पाये संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे, तर फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेले आहे सोनादेवी टेमघर संघाला. नक्कीच बघूया त्या सामन्यातून मोठी धावसंख्या उभारून एक चांगली टोटल पाये संघासमोर सोनादेवी टेमघर संघ उभी करेल, की या उलट चांगली गोलंदाजी करून सोनादेवी टेमघर संघाच्या फलंदाजांना कुठेतरी धावांपासून वंचित ठेवतील. चांगला सामना पाहायला मिळेल, कारण की सोनादेवी टेमघर संघ देखील आजच्या दिवसातील शेवटचा म्हणजे अर्थातच 4था सामना खेळणार आहे. 3 सामन्यातून 2 विजय 1 पराभव. तर या उलट पाये संघाने दोन्ही सामने गमावलेले आहेत. लीग स्पर्धा ग्रुप 5 चे 4 ग्रुप आहेत आणि 4 चे 2 म्हणजे तब्बल 29 संघ या दमण दौऱ्यातून आपल्याला पाहायला मिळतील. हा चेंडू आलाय वाईट आणि धावसंख्या 17. आता 12 मध्ये 7. 12 चेंडू 7 धावा. इथे हलक्या हाताने चेंडूला चिप केलाय, ढकलून दिलाय. दुसरीचा प्रयत्न आहे.
सुभाष चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूमध्ये धावसंख्या 19. 13 चेंडूमध्ये 19 आलेत. आता 5 धावा आणि 11 चेंडू. चेंडूला अगदी लेट कट केलाय. मिळेल फक्त एक सिंगल. धावसंख्या 20. बघूया विजयाचा फटका सनीच्या बॅटमधून की ज्ञानेश्वर चिकणे. सनीनं गोलंदाजी करताना पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 6 धावा देत 2 विकेट. योगेश चिकणेनं तिसऱ्या ओव्हरमध्ये 5 धावा देत 2 विकेट. यशवंत पाटीलनं चौथ्या ओव्हरमध्ये 5 धावा देत 2 विकेट. आणि अशोक पाटीलनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 धावा देत 1 विकेट. चांगला चेंडू. नक्कीच अगदी लो स्कोरिंग सामना. आणि या सामन्यातून सनीच्या बॅटमधून आपण धावा देखील 10 पाहिलेले आहेत. 7 चेंडूमध्ये 10 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट. आठ चेंडू आणि 4 धावांचं समीकरण. इथे चांगला फटका आहे. बघूया चेंडू चालला अगदी डीप मध्ये, मात्र हातानी नाही तर पायानी चेंडूला अडवण्याचा चांगला प्रयत्न झालाय. अशोक पाटील क्या बात आहे. ऑर्केस्ट्रा सिंगर आहेत, चांगले गायक. भागवत पाटील यांच्या नंतर अशोक पाटील. 2 धावा. विजयापासून दूर. हा चेंडू देखील डॉट. आता 6 मध्ये 2. 6 चेंडू 2 धावा. चांगली गोलंदाजी विश्वनाथनं या सामन्यातून केलेली आहे. सुभाषनं 9, शैलेशनं 7 आणि विश्वनाथनं 6. आणि शेवटच्या गोलंदाजाला अशोक पाटील यांना 2 धावा 6 चेंडूमध्ये रोखायचे आहेत. पंचांनी डेड बॉल घोषित केलाय. हा चेंडू नक्कीच पुन्हा टाकावा लागेल अशोक पाटील यांना. नक्कीच विजय भगत अगदी सामन्याकडे बारकीने पाहत आहेत. डोळ्यात तेल घालून हा सामना पाहत आहेत. आपलं स्वागत आहे. विजयजी भगत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य डुंगे आणि सिनियर 40+ चे खेळाडू देखील तिथे. झेल ड्रॉप झालाय. नक्की संधी होती झेल घेण्याची, मात्र ती दडवलेली आहे. स्कोर लेवल चेसिंग इज कंपल्सरी. आणि विजयी धाव सनीच्या बॅट मधून. हा विजयी फटका. अभिनंदन. जय गावदेव. वडूनगर संघ आजच्या स्पर्धेतून दुसरा विजय 3 सामन्यातून. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट सलामीवीर सनी. अष्टपैलू कामगिरीच्या बलावर सनी ठरलेत या सामन्यातील सामनावीर. चला आपण लगेच त्यांना सामना